हे गद्दार लोक जमवतात, त्यांना चहाला बोलवतात, जेवायला बोलवतात आणि मग आश्वासनं देतात. एरवी भेटत नाहीत खासदारांना, मग ती त्यांच्याच खासदारांना भेटतात. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारे पक्षपाती वर्तन करावं. आम्हाला का नाही बोलवत? 25 वर्ष खासदार आहेत, आमच्या इतर खासदारांना का बोलवत नाही? राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. एक परंपरा आहे, प्रधानमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यात चहापान होतं. त्यानंतर मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यामध्ये चहापान होतं, एकमेकावर चर्चा होते. काँग्रेसचे प्रमुख नेत्यांना का बोलवत नाहीत? किंवा इतर पक्ष आहेत, अखिलेश यादव आहेत, राष्ट्रीय जनता दलाचे लोक असतील, डावे पक्ष असतील, त्यांना का बोलवत नाहीत? हे जे केटरिंग सर्व्हिस आहे हे गद्दारांसाठी. मला तर कळलं की हे जे 6 आमचे खासदार आहेत बरं का, त्यांच्या तोंडामध्ये मोदी जिलब्या भरवत होते, ढोकला जिलेब्या, आणि एकाच्या घशामध्ये ढोकला अडकला बरं का, मग मोदींनी त्याच्या छातीवर हात वगैरे सोडला असं सांगतात लोक. मला माहीत नाही. बरं, हे काय म्हणतात की मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे तुम्ही काय करणार? प्रकरण न्यायालयात सुरू आहे. प्रकरण यांच्या गद्दारीचं न्यायालयात सुरू आहे. आणि जे तुम्ही सांगताय की मी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करू नका, हा का न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का? हा सध्या जी सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात, तर हा न्यायालयावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे नरेंद्र मोदींचा. हे नरेंद्र मोदी खासदारांना जिलेबी आणि फाफडा आणि ढोकला खायला बोलवतात, गद्दार खासदारांना. पण गेले 15 दिवसापेक्षा जास्त काळ ते संसदेमध्ये येऊ शकले नाही. तिकडे या ना, आम्ही तुम्हाला देतो ना खायला, काय तुम्हाला जे काय आवडतं आहे, खिचडी, ढोकला, फाफडा, जिलेबी, आम्ही तुम्हाला देऊ ना सगळे खासदार. पण ना अमित शहा ना नरेंद्र मोदी हे संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून अद्याप सभागृहात, राज्यसभा असेल लोकसभा असेल, आलेले नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे मोदींनी जर ते खरोखर या देशातल्या कायद्याचे आणि संविधानाचे रक्षक असतील तर त्यांनी एक पथ्य पाळायला पाहिजे. जे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे, अपात्रतेचा निकाल लागले नाही. जे 6 खासदार तुम्हाला भेटले गद्दार आमच्या शिवसेनेचे, त्यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे, निकाल लागायचा आहे. तरी तुम्ही त्यांना भेटता, याचा अर्थ तुम्ही पक्षांतराला उघड समर्थन देत आहे, गद्दारीला समर्थन देत आहे. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक जेव्हा दुसऱ्या पक्षात जातात आणि नरेंद्र मोदी त्यांच्या तोंडात जिलेबी भरवतात, हे या संविधानाचं सगळ्यात मोठं हा अपमान आहे. मोदींनी त्यांना भेटणं हा गुन्हा आहे, किंवा गृहमंत्र्याने भेटणं हा गुन्हा आहे. अहो, त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे अपात्रतेचा. तुम्ही न्यायालयावर दबाव आणताय. तुम्ही एका पद्धतीनं असं सांगताय की मी तुमच्या पाठीशी आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालय माझ्या खिशात आहे असं ते सांगताय. नाही, पण राऊतसाहेब असं म्हटलं जातं आहे की शक्यता आहे की पुढच्या आठवड्यात संसदेच्या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक किंवा नारी शक्ती विधेयक जी गेल्या अधिवेशनात नामंजूर झाली ती या अधिवेशनात मांडली जातील आणि त्यांना समर्थन हवं आहे. त्यामुळे या खासदारांना, पक्षांतर केलेल्या खासदारांना एक विश्वास किंवा एक पाठिंबा दिला जातो. कसला विश्वास? गद्दारांना कोणी विश्वास देतो काय? देशाची परंपरा काय? गद्दारांना, बेईमान लोकांना कोणी प्रधानमंत्री विश्वास देतो का? गृहमंत्री विश्वास देतो का? हा मी तुमच्या पाठीशी आहे, गद्दारी केलीच मी तुमच्या पाठीशी आहे. हा देश नैतिकतेच्या करंगळीवरती उभा आहे. या हिंदुस्थानामध्ये रामायण महाभारत घडलेलं आहे ते नैतिकतेच्या मुद्द्यावर घडलेलं आहे. तुम्ही रामाचं उदाहरण देता ना आम्हाला, प्रभू श्रीरामाचं. पण रामाच्या दानपेट्या चोऱ्या करणारे दुसरं काय करू शकतात? हेच करू शकतात. नाही, पण आता समजा
या शेवटच्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात जर ही विधेयकं आणली गेली, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, नारी शक्ती विधेयक, ही जी विधेयकं आहे जी नामंजूर झाली ती पुन्हा आणली गेली, तर विरोधी पक्षाची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय असेल? नारी शक्तीचं विधेयक आणण्याआधी नरेंद्र मोदींनी जंतर मंतरवरती ज्या लहान मुलींवरती पोलिसांनी त्यांचे अत्याचार केले त्या नारी शक्तीची माफी मागायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. नुसतं कागदावरती नारी शक्ती आणून चालत नाही ना. तुम्ही त्या मुलींवरती कपडे फाडणार, पोलीस तुमचे बघितले चित्र ना कसे बांबू घालतात बिचाऱ्या मुलींच्या पाठीमागून, चित्र बघा. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार, त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देणार. हे काय नारी शक्तीच्या सन्मानाचं चित्र या देशामध्ये नाही. तुम्ही अत्याचार करताय नारी शक्तीवरती आणि त्या अत्याचार पर्वाचे सूत्रधार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. कसले बघा, ही दोन्ही बिलं पडतील. मुळात नारी शक्ती संदर्भातलं बिल आधीच मंजूर झालेलं आहे, मला माहिती आहे संसदेमध्ये. पण तुम्ही कुठली नारी शक्तीचं बिल आणताय? रावसाहेब, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक ज्या बाबतीत पडणार बिल, हे बिल पडणार. आता त्यांचं कसं आहे की त्याने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, ती फुटणार नाही. आता मग समाजवादी पार्टीला हात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी काल पाहिलं की DMK पक्षाचे जे तरुण नेते आहेत, उदयनिधी स्टॅलिन यांचे सुपुत्र, ते विधानसभेत लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघ पुनर्रचना बिलाला पाठिंबा देणार नाही. हे जे बिल आहे अमित शहा जे आणतायत हे किमान 50 मतांनी पडेल. पण NDAच्या सगळ्या खासदारांना सभागृहात राहण्यासंदर्भातले पक्षादेश दिले गेलेले आहेत. या संपूर्ण अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व खासदारांनी, NDAच्या सर्व खासदारांनी उपस्थित राहावं आणि जी काही संख्याबळ गेल्या वेळेस नव्हतं ते आता हळूहळू संख्याबळ जमवलंही जातं आहे. जमवू द्या ना. खासदार का फक्त NDAकडेच आहेत का? इंडियाकडे नाहीत. काँग्रेसने सुद्धा आज व्हीप जाहीर केला आहे, इतर प्रमुख पक्षाने व्हीप जारी केलेले आहे. अनेक गोष्टी आहेत ना. हे शहाणे आहेत का? हीच माकडं शहाणी आहेत, हीच माकडं आहेत. ती माकडं आहेत, आम्ही माणसं आहोत. हा फरक आहे राजकारणातला, कळलं? माकडांना किती उड्या मारू द्या, आम्ही माणसं आहोत. आमची उत्क्रांती झालेली आहे विरोधी पक्षाची. आणखी याच संदर्भातला विषय होता. तुम्ही जंतर मंतर मधल्या आंदोलनाचा संदर्भ दिला, तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा पंतप्रधानांना भेटलेले आहेत. त्यांची जवळपास तासभर चर्चा झालेली आहे. ते दिवसभर त्यांच्या बेडरूम मध्ये बसतील. काम काय मला सांगा? सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्याच्यामुळे ते तंग आहेत, झोप लागत नाही त्यांना. बरं, ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना, नरेंद्र मोदी एकनाथ शिंदेच्या पक्षाचे प्रमुख आहेत. शहा आणि मोदी त्यांची कंपनी आहे ती. शिंदे गट ही मोदी शहांची सिस्टर कन्सर्न आहे, कंपनी आहे. जावं लागतं हिशोब द्यायला. नाही, पण शिंदेचं असं म्हणणं आहे की जंतर मंतर मधलं आंदोलन संपलं, विद्यार्थी आपापल्या कामाला लागले, पण विरोधी पक्ष अजूनही यावर राजकारण करतो. करतोय. बोला, आम्ही राजकारण तुम्ही जर गद्दारांना भेटत असाल राजकारण करण्यासाठी तर आम्ही विद्यार्थ्यांना भेटू नये. तुम्ही तृणमूल, शिवसेना, आप हे पक्षांतर म्हणजे गुन्हेगारांना भेटताय. तुम्ही घटनात्मक दृष्ट्या जे गुन्हेगार आहेत त्यांना भेटताय, त्याच्या तोंडात जिलेबी आणि फाफडे असे हे टाकताय. फोटो आलेत बाहेर, ती फोटो नाही बघितला. एका खासदाराच्या तोंडामध्ये मोदी तो फाफडा कोंबतायत असा, हे फोटो आहेत बाहेर आलेले. तुम्ही राजकारण करताय, मग आम्ही काय करायचं? गोट्या खेळायच्या? शिंदेला सांगा, लहान आहेत तुम्ही राजकारणामध्ये. अजून अमित शहाच्या लंगोट बांधून राजकारण करता येत नाही. त्याचा लंगोट मोठा आहे खूप, तुम्हाला नाही होणार तो पण सुटेल आता. हे मी जे सांगतो आहे हे असंच ठेवायचं, म्हणजे लोकांना कळेल मी काय म्हणतोय ते.
हां, राऊसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणातला विषय आहे. भले तुम्ही म्हणाल की त्या पक्षाशी आमचा काही संबंध नाहीच आहे. नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सध्या जे सुरू मला आहे, माहित नाही. विशेषतः प्रशांत किशोर यांची बघा. सल्लागारपदी झालेली नेमणूक, जी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे हे त्यापासून असलेले अनभिज्ञ, आणि त्यात प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी जर जोमाने काम करायला हवी असेल तर प्रदेशाध्यक्ष बदला, खूप मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. मला त्यात बघा, हा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यात काय मला पडायचं नाही. हे अजित पवारांचे जे सगळे अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे पक्ष, अमित शहा आणि मोदींचे पक्ष आहेत ना, ते काय त्यांचे पक्ष राहिले का? हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ठरवतील तसं होणार. हे पक्ष आता जनतेचे पक्ष नाही. जोपर्यंत अजितदादा पवार हे शरद पवार साहेबांबरोबर होते तेव्हा अजित पवार हे लोकनेते होते. लक्षात घ्या, मी फार गांभीर्यानं सांगतो. अजित पवार तेव्हा खरोखर लोकनेते होते. ज्या क्षणी त्यांनी नरेंद्र मोदींचा हात पकडला किंवा बोट पकडलं, त्या क्षणी ते नेते राहिले नाही, ते गुलाम झाले. त्याच्यामुळे सगळ्यांचे पक्षात या दोन्ही पक्ष, शिंदेचा पक्ष जो काय गट आहे तो आणि अजित पवारांचा उरलेला गट, हे मोदी शहांचे घरगडी आहेत. नाही, पण प्रशांत किशोर यांनी मला त्याच्याशी काय पडलेलं नाही. प्रशांत किशोर काय करतात? नाही, त्यांनी त्यांचं बिहारमध्ये काम करावं. हो, तेच आहे की राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला. भाजपला हे रुचलेलं नाहीये, नाराजी आहे. प्रशांत किशोर आणि अजित पवार राष्ट्रवादी पक्ष यांची जी जवळीक वाढते आहे. भारतीय जनता पक्षाला रुचलं नाही, पचलं नाही, हे तुमचे विधानं चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाला शेणसुद्धा पचतं, हे मला माहिती आहे का? विचारा तुम्ही संघाच्या लोकांना. ते गोमूत्र पचतं, त्यांना शेण पचतं, त्यांना सगळं पचतं ना. जर त्यांना गद्दार पचतात तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्यांनी पचवायला पाहिजेत. त्यांची पचनशक्ती चांगली आहे, त्यांना काही पचतं. त्यांना हिंदुत्व पचतं, कधी पचत नाही. किंवा त्यांना मग इतर पक्षातले काँग्रेसचे लोक आलेले पचतात. त्यांना मोदी आणि शहा ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात ते त्यांच्या पक्षात आले की त्यांना बरोबर पचतात. किंवा त्या भाजपच्या काय घेऊ नका, बरोबर. त्यांना शेणी पचतं, गोमूत्र पचतं, त्यांना काही सगळं मलमूत्र त्यांना पचतं. ते सगळं खाऊन ते बसलेले आहेत. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे की जे कुंभमेळा आहे, हा सगळ्यात पहिला आरोप मीच केला होता. नाशिकमध्ये सगळी ठेकेदारी गुजरातकडे जाते आणि मग लहान लहान कामं आपल्या लोकांना ती सब कॉन्ट्रॅक्टर्स म्हणून देतात. या क्षणी गुजरातच्या ठेकेदारांना, वेगवेगळ्या कंपन्यांना, किमान गिरीश महाजन म्हणजे चंपतराय भाजपचे, त्यांच्या माध्यमातून 56,000 कोटीची कामं आत्ताच गेलेली आहेत. कुंभमेळा हा धार्मिक राहिलेला नसून ठेकेदारांचा मेळा झाला आहे. हे प्रयागराजलाही आम्ही पाहिलं आणि इथे पाहतो. चला, फक्त एकच विषय होता की अभिजित दिपके यांनी काल पोलिसांवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची हेरगिरी सुरू आहे. त्यांच्या घरात जे त्यांना भेटायला येणारे काही पाहुणे आहेत किंवा काही विद्यार्थी आंदोलक आहेत त्यांना पोलीस भेटू देत नाहीयेत, असं एक लक्षात घ्या. अभिजित दिपके हे आता ज्या आंदोलनातून पुढे आलेले आहेत, या देशातली एक सिस्टीम आहे. अशा प्रकारची पाळत सगळ्यांवर ठेवली जाते. पत्रकारां पेगासस कसा करता आणला इथे? सगळ्यांचे फोन ऐकण्यासाठी, पाळत ठेवण्यासाठी, आमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, सगळ्यांवरती हे होत असतं. या गोष्टी राजकारणामध्ये सहन करायच्या असतात. आपल्यावरती कोणी पाळत ठेवली म्हणून आमचं काम थांबतं का? नाही, अजिबात. अभिजित दिपके हळूहळू परिपक्व होतील आणि चांगल्या प्रकारे काम करतील. आपण सरकारशी संघर्ष करायला उभे राहिलेलो आहोत, ते मी सांगेन. त्याच्यामुळे सरकार पावला पावलावरती आपल्याला विरोध करेल. सरकार पावला पावलावरती आपल्यासमोर अडथळे निर्माण करेल. सरकार आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करेल. आमच्यावर केले ना, आम्ही तुरुंगात गेलो ना. या गोष्टी आपल्याला लढताना, संघर्ष करताना नेहमी सहन कराव्या लागतात, तरच आपण जमिनीवर टिकू शकतो. हा मी माझा त्याचा प्रेमाचा सल्ला आहे. लहान आहे तो मुलगा, त्याला भविष्य आता काल पाहिलं तुम्ही
झारखंडमध्ये नेहा ओरावरती शाई फेकली, तिचं करेज बघा, तिचा चेहरा बघा. देशाचं नेतृत्वही मुलं या पुढे करतील असं मला वाटतंय. झारखंडला तिच्या अंगावरती तोंडावरती एका आरएसएसच्या गुंडानं शाही टाकली, भाजपच्या गुंडानं शाही टाकल्यावरती तितकंच म्हणाली, ह्यांना हे कळत नाही, शाही ही तोंडावर फेकण्यासाठी नसते तर शाही लिहिण्यासाठी असते. मी तेच काल म्हटलंय माझ्या याच्यामध्ये, या शाहीतून क्रांतीची गीते लिहिली जाते. हां, चला धन्यवाद. बरं, तुम्ही एक प्रकारे 1 to 1च केलं. अरे मी थांबतो काय? सुरू